नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे बलदेव अपूर्वाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव तू इथे काय करतोयस? तेव्हा बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून इथे आलोय मी. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव मला जे काय बोलायचं होतं मी घरी बोलून मोकळी झाली आहे, मग आता तू इथे कशासाठी आलायस? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अपूर्वा आता तू माझ्याबरोबर या सुरात बोलणार आहेस का? हे बघ, मला या सुरात तू बोलल्यानंतर किती वाईट वाटतं हे तुला पण माहिती आहे, मग तू का बोलतेस? तेव्हा अपूर्वा म्हणते, मग बलदेव घरी विरोध करून झाल्यानंतर आता तू इथे काय बोलायला आलेस? तेव्हा बलदेव म्हणतो, हे बघ अपूर्वा, मला जे काय बोलायचं आहे ते शांतपणे तू ऐकून घे. मला माहिती आहे तुला माझा राग आला असेल, तुला वाईट वाटलं असेल, पण त्यावेळेला मला जे वाटलं ते मी बोललो. पण जेव्हा तू मला समजावलंस, जेव्हा तू मला सांगितलंस की क्षितिजाचं इंट्रोगेशन जर तू केलंस तर ते व्यवस्थितरित्या होईल, तू चांगल्या पद्धतीने करशील आणि तेच इंट्रोगेशन जर दुसऱ्या कुठल्या ऑफिसरने केलं तर कदाचित आपल्या क्षितिजाला ते ओरडू शकतात, रागवू शकतात, तिला हरॅस्ट करू शकतात. हे सगळं तू जे काही बोललीस ते मला पटलं आणि म्हणूनच मी इथे लगेच तुझी माफीसुद्धा मागायला आलो आहे. त्यामुळे तू एक काम कर, क्षितिजाचं इंट्रोगेशन तूच कर, घरच्या लोकांना मी समजावेन. अपूर्वा म्हणते, त्याची गरज नाही आहे, उलट माझ्यासाठी तू वाईटपणा घेऊ नकोस, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणत असतो, याच्यामध्ये वाईटपणा कसला आहे? तू माझी बायको आहेस आणि घरातल्या लोकांसमोर तुला डिफेंड करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हे बघ भूमी, जे काही वागली तुझ्याबरोबर, तुझ्यावरती हात उगारला, तिने खरं तर असं वागायला नको होतं, ते चुकीचंच होतं आणि हे सुद्धा मी मान्य करतो. म्हणजे तू एक पोलीस ऑफिसर आहेस, तू तुझं काम करतेस आणि त्याचबरोबर तू त्या घरची सूनसुद्धा आहेस. त्यामुळे भूमीने नात्याचा मान राखायला हवा होता. पण हे बघ अपूर्वा, तू भूमीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, मी तिलासुद्धा समजावेन. पण आता मी तुला हीच इथे रिक्वेस्ट करायला आलो आहे की तूच आपल्या क्षितिजाला इंट्रोगेट कर. बरं ठीक आहे, मी आता निघतो असं म्हणून बलदेव गेलेला असतो. पण इथे अपूर्वाला प्रेक्षकांनो आश्रमामधून फोन आलेला असतो की तिची आई किडनॅप झालेली आहे. तेव्हा अपूर्वाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी पटवर्धनने तिच्या आईला एका माणसाला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, काही गडबड तर केली नाही ना? काही पुरावा तर मागे सोडला नाही ना? तो माणूस म्हणतो, नाही, पुरावा वगैरे तर मागे सोडलेलाच नाही आहे, मी माझं काम परफेक्ट केलं आहे. रागिनी म्हणते, नाही, तुम्हाला माहिती असेल नसेल पण मी तुम्हाला सांगते, अपूर्वा एक पोलीस ऑफिसर आहे. तिने आतापर्यंत संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली असेल आणि त्यामुळेच मला असं वाटतं की उगाच इथे अपूर्वाला कळायला नको की या किडनॅपिंगच्या मागे आपण आहोत, ते आपल्यापर्यंत पोचायला नको, म्हणून विचारते, काही पुरावा मागे नाही आहे ना? तो माणूस म्हणतो की नाही, किडनॅप करायच्या आधीच मी काळा कपडा त्यांच्या डोक्यावरती टाकला होता, त्यांना काहीही दिसत नव्हतं आणि हातामध्ये GPS ट्रॅक होता, तो सुद्धा मी काढून टाकला आहे, त्याच्यामुळे आता कुणाला काही कळणार नाही आहे. रागिनी म्हणते, अरे वा, चांगलं काम केलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई अहो संपूर्णपणे फुल प्रूफ प्लॅन आहे तुमचा. तेव्हा रागिनी म्हणते की अपूर्वा एक ACP आहे आणि एका स्मार्ट मुलीला जर इथे फसवायचं असेल तर आपला प्लॅनसुद्धा इथे स्मार्ट असला पाहिजे ना? तेव्हा रागिनी म्हणते की आता तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, काय करायचं आहे हे मी तुला सांगितलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही काळजीच करू नका, मी तुमचं काम अगदी योग्य रीतीने करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने आता अपूर्वाच्या आईला किडनॅप करून सगळा ब्लेम भूमी आणि आकाश यांच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, भूमी इथे आता सगळ्या रजिस्टर वगैरे फाईल चेक करत असते. तेव्हा तिच्या हाती एक फाईल लागते ज्याच्यामध्ये त्या बाईंचा फोटो असतो आणि थोडीफार माहिती असते आणि ती बघत असतानाच त्या ठिकाणी आता कुणीतरी येतं आहे ही भूमीला चाहू लागते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं ठेव ते सगळं, तुला माहिती आहे ते लोक येत आहेत, अपूर्वासुद्धा आली आहे. तेव्हा भूमी इथे आकाशला सांगायला जाणार की या फाईलमध्ये त्या बाईंचा फोटो आहे आणि थोडीफार माहितीसुद्धा आहे. तेवढ्यातच अपूर्वा त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा भूमी ती फाईल तिथेच ठेवून देते.
तेव्हा अपूर्वा म्हणत असते, तुम्ही दोघेजण इथे काय करताय? तेव्हा भूमी म्हणते, काय करताय म्हणजे? आम्ही दरवेळेला इथे व्हिजिट द्यायला येतो तसं चालू आहे का, काय झालं? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, व्हिजिट द्यायला आलाय ते सुद्धा आजच्याच दिवशी? तेव्हा आकाश म्हणतो, का आजच्या दिवशी यायला काही बंदी आहे का? तेव्हा अपूर्वा म्हणते, मग तुम्ही संचालकाच्या केबिनमध्ये काय करताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संचालकांचीच आम्ही वाट बघतोय असं इथे सांगितलं जातं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, संचालक त्या ठिकाणी आलेले असतात. आकाश म्हणतो, आम्ही संचालकांचीच वाट बघतोय, त्या अजून केबिनमध्ये आलेल्याच नाही आहेत, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा संचालक तिथे आल्यानंतर अपूर्वा म्हणत असते, असं कसं करता हो तुम्ही? ह्या वेळेला दोनदा त्या बाई गायब झाल्यात आणि तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. माणसं इथे तुमच्यावरती विश्वास ठेवून आपली माणसं वृद्धाश्रमात ठेवत असतात आणि तुम्ही अशी काळजी घेता त्यांची. तुम्हाला माहिती आहे हा कायद्याने गुन्हा आहे. त्या बाईंना काय झालं म्हणजे तुम्हाला त्यांच्यावरती लक्ष देता येत नाही का? तेव्हा अपूर्वा आता खूपच जास्त चिडलेली असते, कासावीस झालेली असते आपल्या आईसाठी. तेव्हा पुन्हा ती भानावरती येते आणि म्हणते, यांच्यासमोर असं रिॲक्ट व्हायला नको, नाहीतर यांना संशय येईल. पण भूमी आकाशला संशय मात्र आलेलाच असतो. जेव्हा इथे अपूर्वा त्यांच्याशी भांडत असते तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, चला माझ्याबरोबर सांगा मला नक्की कुठून गायब झाल्यात ते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश बघितलंस ना, अपूर्वा किती चिडली होती त्यांच्यावरती, किती रागवली होती. असं वाटत होतं की त्या बाई ज्या गायब झाल्यात ना त्या तिच्या आईच आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, बघून तर असंच वाटत होतं. पण हे बघ भूमी, आपल्याला लगेच असा तर्क काढायला नको. कारण कसं आहे, त्या दादांनी आपल्याला सांगितलं ना की ती कदाचित अपूर्वाची आई असू शकते. त्यांनीसुद्धा आपल्याला पूर्णपणे कॉन्फिडंटली सांगितलं नव्हतं. त्यांनीसुद्धा इथे अंदाज दर्शवला होता. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा शोध घेऊच, पण आपण लगेच या निष्कर्षावरती पोचायला नको की त्या बाई अपूर्वाच्या आईच आहेत. तेव्हा आकाश इथे आता विचार करत असताना भूमी लगेच म्हणते, आकाश पण तुला एका गोष्टीचं आश्चर्य नाही का वाटत आहे? आपण इथे येण्याच्या आधीच त्या बाई गायब झाल्या होत्या. याचा अर्थ आपण इथे येणार आहोत त्या बाईंची विचारपूस करायला हे कुणाला तरी कळलं होतं आणि ते आपल्यापर्यंत पोचायला नको म्हणून त्या माणसांनी त्या बाईंना किडनॅप केलं. म्हणजे हे थोडं विचित्र नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा इथे जात असताना तिच्या मोबाईलवरती मेसेज पाठवण्यात आलेला असतो आणि तो मेसेज पाठवलेला असतो पौर्णिमाने. तेव्हा अपूर्वा म्हणते की हा तर तोच नंबर आहे ज्या नंबरवरून मला मेसेजेस येत असतात. तेव्हा अपूर्वा तो नंबर चेक करते आणि म्हणते की मेसेज त्याच नंबरवरून आला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही ज्या बाईंना शोधताय त्यांच्या किडनॅपिंगच्या मागे आकाश आणि भूमी यांचा हात आहे. तेव्हा अपूर्वाला असं वाटतं की जो माणूस मला हा मेसेज पाठवतोय तो जे काही बोलला आहे ते खरंच आहे. तेव्हा इथे भूमी आकाशला अडकवण्यासाठीच इथे आता पौर्णिमाने तो मेसेज पाठवलेला असतो. प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा एक ACP ऑफिसर आहे आणि ती खोलवरती जाऊन काम करते. मग तिला ते मेसेजेस कोण पाठवतं आहे हे शोधून काढण्या इतपतसुद्धा तिला अक्कल नाही आहे. ती फक्त आकाश आणि भूमी यांनाच टार्गेट करते. पण अगं मूर्ख बाई, तुला जी व्यक्ती मोबाईलवरून मेसेजेस पाठवते तो नंबर कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे? तो नंबर, त्याचं लोकेशन हे तिने चेक करायला नको? पण ती तसं काहीही करत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की त्या बाईंना कुणी किडनॅप केलं असेल आणि का, कशासाठी? भूमी म्हणते, हो ना, त्यांना काय मिळणार आहे किडनॅपिंग करून? आणि आकाश, जर ती अपूर्वाची आई असेल ना तर अपूर्वा आता भयंकर चिडणार आहे आणि त्यांना शोधून काढण्यासाठी ती परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, जाऊ दे, आपण नको त्या गोष्टीचा विचार करायला. तेवढ्यातच तिथे अपूर्वा आलेली असते. अपूर्वा म्हणते, एक मिनिट, मला तुमच्या दोघांजवळ बोलायचं आहे. प्रेक्षकांनो, एक गोष्ट मला कळतच नाही. अपूर्वा त्यांच्याच घरामध्ये राहते. भूमी आकाशचं ते घर आहे, ती त्यांची संपत्ती आहे, त्यांचा बिझनेस आहे, त्यांचं कुटुंब आहे. बलदेवला त्यांनी घरामध्ये ठेवून घेतलं आहे. त्याला त्यांनी घर दिलं, नोकरी दिलं, चांगलं इथे कमाई करण्याचं साधन दिलं, एक नावलौकिक दिलं आणि इथे आता घरामध्ये राहण्याची परवानगीसुद्धा कुटुंबातला भाग म्हणून त्यांनी ठेवून घेतलं आहे आणि त्या नात्याने इथे आता अपूर्वा त्या घरामध्ये राहते. तसंही त्यांचं त्या घरामध्ये काडी मात्र संबंध नाही. तरीसुद्धा अपूर्वाला इतका कुठल्या गोष्टीचा माज दाखवला आहे
जो मांस ती आकाश आणि भूमी यांना दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट काही मला कळत नाही आहे. एकतर त्या घरामध्ये तुम्हाला राहायला संधी दिली आहे आणि त्याच घरातल्या मालकांना तू इथे सडेतोड प्रश्न विचारत असतेस, सारखी प्रश्न विचारत असते. हा मांस तिने तेव्हा करायला हवा होता जेव्हा ती बलदेवला घेऊन दुसरीकडे राहिली असती आणि मग तिने यांना इंट्रोगेट करायला सुरुवात केली असती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की इथे पोलीस प्रशासनाला तुमच्या दोघांवरती संशय आहे की आश्रमातून ज्या बाई गायब झाल्यात ना, त्यांना तुम्ही किडनॅप केले. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय हे काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तेव्हा इथे अथर्व आलेला असतो. अथर्व म्हणतो, आता काय नवीन ACP मॅडम? तेव्हा अपूर्वा म्हणते, काही नवीन नाही आहे. आश्रमात ज्या बाई होत्या त्यांना तुम्हीच किडनॅप केले, बरोबर ना? का केलं तुम्ही असं? कशासाठी केलं? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, तू त्यांनाच का गं नेहमी टार्गेट करत असतेस? तुझ्याकडे दुसरा कुठला मुद्दा नसला की तू येतेस आणि आकाश आणि भूमिताई यांना तू टार्गेट करत असतेस. तुझ्याकडे दुसरं काही काम नाही आहे का? मानसी म्हणते, नाहीतर काय? आणि काय हो, तुम्ही का म्हणताय की त्यांनी किडनॅप केले? तुमच्याकडे त्यांच्या विरोधात काही पुरावा आहे का? आणि आम्हाला म्हणता की तुमच्या कामामध्ये लुडबुड करू नका, पण तुम्ही जर घरातल्या माणसांना आमच्या टार्गेट करत असाल तर आम्ही तर बोलणारच, आणि तीसुद्धा आमच्या जवळच्या माणसांना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की हे बघा, तुम्ही दोघंजणं गप्प बसा. यांनी जर काही गुन्हा केलेला नाही आहे, मग हे गप्प काय आहेत? तेव्हा भूमी म्हणते, गप्प का आहोत म्हणजे? मग तुला काय अपेक्षित आहे गं? आम्ही काय बोलणं अपेक्षित आहे? तू आमच्यावरती आरोप करतेस की त्या मावशींना आम्ही किडनॅप केले. कशासाठी आम्ही किडनॅप करू त्यांना? आम्हाला काय मिळणार आहे त्या बिचाऱ्यांना किडनॅप करून? आम्ही तिथे व्हिजिटला गेलो होतो, त्यानंतर आम्हाला कळलं की त्यांना किडनॅप करण्यात आले. मग त्याच्यामध्ये आमचा हात काय आहे? आणि हे बघ अपूर्वा, तुला वाटत असेल की आम्ही गुन्हेगार आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही काही सराईत गुन्हेगार नाही आहोत. तेव्हा तू उठता बसता सतत आम्हाला इथे ब्लेम करत राहशील, आमच्यावरती आरोप करत राहशील, आम्हीसुद्धा ते सहन करून नाही घेणार, कळलं ना? तेव्हा अथर्व म्हणत असतो, का तू असं करतेस? का? कशासाठी? प्रत्येक वेळेला चांगल्या वातावरणामध्ये विष कालवण्यासाठी काय येतेस? अगं, तू आमचं घर आहे ना गढूळ करून टाकलेस. जेव्हापासून आमच्या घरामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून घरातलं वातावरण गढूळ करून टाकलेस. तेव्हा अपूर्वा म्हणते, अथर्व तू तर गप्पच बस. जेव्हा जेव्हा बोलतोस ना तेव्हा विष ओकतोस. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, अगं विषारी नागिन तर तू आहेस. तू आमच्या घराला डसली आहेस आणि सगळीकडे विष करून टाकलेस. नात्यामध्ये फूट पाडली आहेस तू, कळतंय का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, तुम्ही दोघेजणं गप्प बसा आणि तुम्ही सांगा कुठे किडनॅप करून ठेवले त्या मावशींना. तेव्हा इथे अपूर्वा आता खूपच जास्त शहाणपणा करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, काय गं अपूर्वा, म्हणजे आम्ही तर त्यांना किडनॅप केलेलं नाही आहे, पण तू काय एवढी तडफडतेस गं? तुला काय एवढा राग आला आहे? म्हणजे तुझा जीव काय एवढा तळमळतोय त्या मावशींसाठी? त्या मावशींचं आणि तुझं काही नातं घट्ट आहे का? आणि तू आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस का, सांग ना? तेव्हा अपूर्वा म्हणते, असं काही नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला त्रास देण्यासाठी मी क्षितिजाला इंट्रोगेट करणार आहे, म्हणून तुम्ही मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ज्यांच्याबरोबर मी जास्त इन्वॉल्ड आहे, ज्यांच्याबरोबर माझी जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे, तुम्ही त्यांना इथे किडनॅप कराल, त्यांना त्रास द्याल. तेव्हा आकाश म्हणत असतो, एक मिनिट, एक गोष्ट तू लक्षात घे, आम्हालाही असे छक्के पंजे खेळता येत नाही हां. एखाद्या व्यक्तीला किडनॅप करणं, एका कमजोर व्यक्तीला टार्गेट करणं हे आम्हाला जमत नाही. त्याच्यामुळे आमच्यावरती तर तू संशय घेऊच नकोस, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो अथर्व म्हणत असतो, आणि हे बघ, प्रत्येक वेळेला ना या घरामध्ये येऊन तमाशा करत जाऊ नकोस. तुझ्या आवाजाला मी नाही घाबरत. तुझा हा आवाज तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखवायचा. हे आमचं राहतं घर आहे आणि आमच्या घरातलं वातावरण जर तू प्रत्येक वेळेला दूषित करण्याचा प्रयत्न केलास ना तरी आम्हीसुद्धा बोलणारच, कळलं तुला? तेव्हा अपूर्वा म्हणते, तू गप्प बसा, तू मध्ये मध्ये बोलू नको. ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही तिथे बोलायचं नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, जिथे आकाश आणि भूमिताईचा प्रश्न असेल तिथे आम्ही बोलणारच, आम्ही तुला घाबरणार नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे शांत बसा, शांत बसा तुम्ही दोघेजणं, काही चाललंय काय तुमचं? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुम्ही दोघेजणं जरा शांत बसा. आणि मानसी, जरा बघ गं, आता क्षितिजाच्या येण्याचा वेळ झाला आहे. तिच्यासमोर मला उगाच तमाशा नको या. प्रत्येक वेळेला तिच्यासमोर घरामध्ये तमाशे व्हायला लागलेत. याआधी असं कधीच झालं नव्हतं. म्हणू बाळा, तू एक काम कर, जा जरा क्षितिजाला वरती घेऊन ये, ती आता आली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मनू गेलेली असते क्षितिजाला घेण्यासाठी. क्षितिजा तिथे रडत असते.
तेव्हा मनू म्हणत असते, ताई, भाऊजी, अथर्व, लवकर इकडे या, क्षितिजा रडतेय. तेव्हा सगळेजण धावत पळत येतात. आत्तापर्यंत क्षितिजाला फक्त सगळ्यांनी हसताना आणि रुसताना बघितलं होतं, पण आता इथे क्षितिजा रडत आलेली असते. सगळेजण आता धावत पळत येतात. तेव्हा भूमी म्हणत असते, काय झालं क्षितिजा, बाळा, का रडतेस तू? तेव्हा भूमी क्षितिजाला मिठी मारते आणि तिला शांत करत असते. क्षितिजा रडते हे बघून सगळ्यांना वाईट वाटतं आणि खूप मोठा धक्काही बसलेला असतो. रडण्यामागे नक्की काय कारण आहे हे आता विचारलं जात असतं. तेव्हा इथे भूमी क्षितिजाला घेऊन बसलेली असते. ती म्हणते, हे घे बाळा, पाणी पी. तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही, नको, मला पाणी नको आहे. तेव्हा भूमी म्हणते, मग सांग ना बाळा, काय झाले? जोपर्यंत तू आम्हाला सांगत नाही की नक्की काय झालं, आम्हाला कळणार कसं काय? आकाश म्हणतो, हे बघ क्षितिजा, बाळा, घाबरू नकोस, घाबरायची गरज नाही आहे तुला. तू सांग बरं नक्की काय घडले, म्हणजे आम्हाला कळेल ना, घाबरायचं कशाला? तेव्हा क्षितिजा म्हणते, बाबा, मी शाळेत गेले होते ना, तेव्हा मी शाळेतून येत असताना ते लोक असं म्हणून ती आता पुढे काय काय घडलं ते सगळं सांगत असते. क्षितिजा जेव्हा स्कूलमधून फिरत असते तेव्हा काही लोक तिच्याकडे बघून चर्चा करत असतात. क्षितिजा त्यांच्याकडे बघते, ते लोक नाक वगैरे मुरडत असतात. क्षितिजाला कळत नाही की लोक असे रिॲक्ट का करतायत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते पालकांपर्यंत सगळेच आणि शिक्षक लोकसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजाला कळत नाही की हे लोक तिच्याकडे बघून तिला असे का बोलत आहेत. तेव्हा इथे 2 मुलं बसलेले असतात. ते आपापसात बोलत असतात की मला चांगले मार्क्स मिळणार, मला चांगले मार्क्स मिळणार आणि माझे पॅरेंट्स आहेत ना, ते जगात बेस्ट पॅरेंट्स आहेत. तेव्हा इथे आता क्षितिजासुद्धा आलेली असते. तीसुद्धा म्हणते की नाही नाही, सगळ्यात चांगले पॅरेंट्स माझ्या आहेत, ते वर्ल्डमधले बेस्ट पॅरेंट्स आहेत. तेव्हा ते मुलं म्हणतात, नाही नाही, तुझे पॅरेंट्स आता बेस्ट नाही राहिले, ते आता क्रिमिनल आहेत. तेव्हा क्षितिजा म्हणते, क्रिमिनल म्हणजे? तेव्हा ती मुलगी म्हणते, क्रिमिनल म्हणजे जे लोक वाईट असतात, जे काहीतरी क्राईम करतात आणि त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं जातं आणि जेलमध्ये टाकलं जातं. पोलीस तुझ्या आईवडिलांना घेऊन जातील, कारण ते पॅरेंट्स म्हणून चांगले नाही आहेत, ते क्रिमिनल आहेत. तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही, माझे आई बाबा क्रिमिनल असू शकत नाही, ते वर्ल्डमधले बेस्ट पॅरेंट्स आहेत. तेव्हा इथे तो मुलगा म्हणतो, तुला नाही माहीत, तुझे आई बाबा क्रिमिनल आहेत. माझे बाबांना मी बोलताना ऐकलं की तुझ्या आईबाबांना जेलमध्ये टाकणार आहेत म्हणून. तेव्हा इथे क्षितिजा आता रडायला लागते आणि म्हणते, नाही, माझे आईबाबा चांगले आहेत, तुम्ही उगाच काही बोलू नका, मला ते नाही आवडणार. आणि ती रागाने त्या मुलीला धक्का देऊन पाडते. तेव्हा त्या मुलीची आई तिथे येते आणि म्हणते, काय गं, काय झालं, हिने का पाडलं तुला, का धक्का दिला? तेव्हा ते आपल्या मुलीला उठवते आणि म्हणते, का गं, का तू माझ्या मुलीला धक्का दिलास? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, काकू, तुम्हीच बघा ना, इथे ही माझ्या आई वडिलांना काय म्हणाली की ते क्रिमिनल आहेत म्हणून. ते क्रिमिनल नाही आहेत, ते वर्ल्डमधले बेस्ट आईबाबा आहेत. तेव्हा ती बाई म्हणते, नाही, आहेत तुझे आईबाबा क्रिमिनल, ते लोक गुन्हा करतात आणि तो लपवतात. तुझे आईबाबा जसे आहेत ना, तशीच तू सुद्धा झाली आहेस. बघितलं ना, तुझ्या आईवडिलांसारखीच क्रिमिनल आहेस तू. माझ्या मुलीला धक्का दिलास ना, म्हणजे आमचं दुर्दैव आहे. तू ज्या शाळेमध्ये शिकतेस त्या शाळेमध्ये आमची मुलं शिकतात, ते कळलं का तुला? तुझे आईबाबा जसे आहेत ना, तशीच तू सुद्धा झाली आहेस. त्यांचे संस्कार तुझ्यावरती झालेत बघ. तेव्हा इथे ती बाई म्हणते, चल ग, चल घरी, चल, चल रे बाळा, तुलासुद्धा तुझ्या घरी सोडते. आणि क्षितिजा आता तिथेच उभी असते. क्षितिजाला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की माझे आई बाबा क्रिमिनल नाही आहेत, त्याने काहीच नाही केले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाशभूमी या दोघांनाही खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की बिचारी क्षितिजा, तिला असं वाटते तिचे आई वडील क्रिमिनल नाही आहेत, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे, पण आपण गुन्हा केला आहे आकाश, आपण रागीने आत्यांचा खून केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना कळेल तेव्हा त्यांना असंच वाटेल ना की ते काही चुकीचं नाही बोललेत. ती बिचारी क्षितिजा सगळ्या लोकांना डील करते आणि आपण काय करतोय, गुन्हा करून तो आपण लपवतोय. आकाश, जर सगळ्यांना कळलं तर की आपणच रागीने आत्यांचा खून केला आहे. आणि ही गोष्ट आता इथे बलदेवने ऐकलेली असते आणि तेव्हा बलदेवला खूप मोठा धक्का बसलेला असतो.